नमस्कार. आपण रोजच कितीतरी कामं करतो नाही का? पण कधी विचार केलाय की आपण जे काम करतो तेच आपल्याला बंधनात तर टाकत नाहीये? भगवद्गीतेचा 3रा अध्याय म्हणजे कर्मयोग आपल्याला याच कर्माच्या मागचं गुपित उलगडून सांगतो. चला तर मग बघूया काय आहे हे रहस्य. ही गोष्ट सुरू होते एका मोठ्या गोंधळापासून. हा गोंधळ फक्त अर्जुनाचा नाही, तर आपल्या सगळ्यांचाच आहे. प्रश्न अगदी साधा आहे. कर्म तर करायलाच हवं, पण प्रत्येक कर्माचं फळ जर आपल्याला बांधून ठेवणार असेल, तर मग मोकळं व्हायचं तरी कसं? आणि म्हणूनच याला म्हटलंय कर्माचं कोढं. बघा जगण्यासाठी काम करणं गरजेचं आहे, पण तेच काम आपल्याला अडकवून ठेवतं. मग आता या कोड्याचं उत्तर काय? चला पाहूया श्रीकृष्ण यावर काय म्हणतात. कर्मयोगातला हाच तो मूळ संघर्ष आहे नाही का? कर्म करणं आपण टाळूच शकत नाही, म्हणजे शरीर टिकवण्यासाठी सुद्धा काहीतरी करावंच लागतं. पण मग प्रत्येक क्रियेची प्रतिक्रिया येते, प्रत्येक कर्माचं फळ मिळतं. मग या चक्रातून, या सापळ्यातून बाहेर कसं पाडायचं? बरं, तर आता आपण या रहस्याच्या पहिल्या पडद्यात डोकावून पाहूया. श्रीकृष्ण म्हणतात या कोड्याचं उत्तर एका शब्दात दडलंय, आणि तो शब्द आहे यज्ञ. हा यज्ञ कर्माकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकतो. आता यज्ञ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो होम हवन आणि अग्नी. पण थांबा, गीतेतला यज्ञ हा खूप वेगळा आहे. इथे यज्ञ म्हणजे काय, तर फळाची अपेक्षा न ठेवता एका मोठ्या उच्च ध्येयासाठी केलेलं कुठलंही काम. खरं तर असं म्हणतात की खुद भगवान विष्णू हेच यज्ञाचं स्वरूप आहेत. म्हणजे बघा, ही काही क्रिया नाहीये, तर हा एक दृष्टिकोन आहे, आपल्या कामाकडे बघण्याचा एक माइंडसेट आहे. गीतेमध्ये याचं एक जबरदस्त उदाहरण दिलंय, जे थेट आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेलं आहे. बघा, जे लोक अन्न आधी देवाला अर्पण करतात, एका उच्च शक्तीला अर्पण करतात आणि मग प्रसाद म्हणून खातात, ते सर्व पापांपासून मुक्त होतात. पण याउलट जे फक्त स्वतःच्या जिभेचं चोचले पुरवण्यासाठी जेवण बनवतात आणि खातात, ते जणू पापच खात आहेत असं म्हटलंय. विचार करा, म्हणजे आपलं साधं जेवणसुद्धा एक यज्ञ बनू शकतं. आणि इथेच गीतेचं खरं सौंदर्य समोर येतं. आपल्याला वाटतं की आपलं काम किती छोटं आहे, पण खरं तर आपली प्रत्येक निस्वार्थ कृती एका प्रचंड मोठ्या वैश्विक चक्राचा, एका कॉस्मिक सायकलचा भाग आहे. हे चक्रच संपूर्ण सृष्टीला चालवतं. बघूया तरी हे चक्र आहे तरी कसं. हे बघा, हे किती सुंदर आहे नाही का? सगळ्यात आधी आपण आपलं काम एका यज्ञाच्या भावनेने म्हणजे निस्वार्थपणे करतो. मग काय होतं, ह्या आपल्या कामामुळे त्या वैश्विक शक्ती, ज्यांना आपण देवता म्हणतो, त्या संतुष्ट होतात आणि मग त्या आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. जसं की वेळेवर पाऊस पडतो, धान्य पिकतं आणि यातूनच आपलं जीवन सुकर होतं. म्हणजे बघा, हे एकमेकांना मदत करण्याचं, गिव्ह अँड टेकचं एक परिपूर्ण चक्र आहे. पण जर कोणी हे चक्र मोडण्याचा प्रयत्न केला तर? गीतेत याचा परिणाम खूप गंभीर सांगितला आहे. भगवान श्रीकृष्ण स्पष्टपणे म्हणतात की जो माणूस या चक्रानुसार चालत नाही, तो फक्त पापाचं जीवन जगतो. त्याचं आयुष्य व्यर्थ आहे. का? कारण तो निसर्गाकडून, समाजाकडून सगळं काही फक्त घेत राहतो, पण बदल्यात आपलं योगदान देतच नाही. ठीक आहे, म्हणजे निस्वार्थपणे काम करायचं हे तर कळलं, पण हे इतकं सोपं आहे का? नाही, कारण आपल्या आतच एक लढाई सुरू असते. एक असा शत्रू आहे जो आपल्याला हे करू देत नाही. चला ओळख करून घेऊया आपल्या या आतल्या शत्रूची. आणि हाच प्रश्न अर्जुनाने सुद्धा विचारला होता, जो आपल्या सगळ्यांनाच पडतो, की देवा, सगळं कळतंय, पण तरीही इच्छा नसताना कोणीतरी जबरदस्ती केल्यासारखं आपण चुकीच्या गोष्टी का करतो? कोण आहे ही शक्ती जी आपल्याला चुकीच्या मार्गावर ढकलते? आणि याचं उत्तर श्रीकृष्ण फक्त एका शब्दात देतात, तो शत्रू आहे काम. आता काम म्हणजे फक्त शारीरिक वासना नाही, याचा अर्थ आहे कोणतीही तीव्र, स्वार्थी इच्छा. हीच ती इच्छा आहे जी आपल्या आत लपून बसली आहे. भगवान या शत्रूचं वर्णनही करतायत. ते म्हणतात हा काम असा शत्रू आहे ज्याची भूक कधीच भागत नाही. तो आपल्या ज्ञानावर तशीच काजळी चढवतो जशी धुरामुळे अग्नी झाकोळला जातो. आणि गंमत म्हणजे हा शत्रू बाहेर कुठे नाहीये, तो आपल्याच इंद्रियांमध्ये, मनात आणि बुद्धीमध्ये लपून बसलाय, आणि तिथूनच तो आपल्या प्रगतीचा मार्ग रोखून धरतो. मग ह्यावर उपाय काय? याला हरवायचं कसं? श्रीकृष्ण म्हणतात, सुरुवातीलाच याला आवर घाला. म्हणजे आपल्या इंद्रियांना पहिल्यापासूनच नियंत्रणात ठेवा. या शत्रूला डोकं वर काढायची संधीच देऊ नका, कारण एकदा का तो वाढला की त्याला हरवणं खूप कठीण आहे. इंद्रियांवर ताबा हाच या शत्रूला हरवण्याचा एकमेव राजमार्ग आहे. बरं, आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि कदाचित सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. समजा एखाद्याने या आतल्या शत्रूवर
या कामवर विजय मिळवला. मग अशी ज्ञानी व्यक्ती जगात वावरते कशी? तिचा मार्ग कसा असतो? इथे श्रीकृष्ण खूपच सुंदर गोष्ट सांगतात. ते म्हणतात, ज्ञानी माणसाने फळाच्या आशेत काम करणाऱ्या अज्ञानी माणसाला जाऊन उपदेशाचे डोस पाजू नयेत. हे सगळं सोड, तू चुकीचं करतोय असं म्हणून त्याच्या मनात गोंधळ निर्माण करू नये. उलट काय करावं तर स्वतः आपलं काम फळाची जराही अपेक्षा न ठेवता इतक्या उत्तम पद्धतीने करावं की ते बघूनच इतरांना प्रेरणा मिळावी. म्हणजे शब्दांनी नाही तर कृतीने शिकवावं. थोडक्यात सांगायचं तर खरा कर्मयोगी कसा असतो? तो फळाच्या गोंत्यात अडकत नाही. त्याचं प्रत्येक काम हे लोकसंग्रहासाठी म्हणजे जगाच्या कल्याणासाठी असतं. तो आपल्या वागणुकीतून एक आदर्श निर्माण करतो. इतरांच्या विश्वासाला तो धक्का लावत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो आतून शांत, स्थिर असतो. स्वार्थी इच्छा त्याला ढळमळीत करू शकत नाहीत. आणि आता हे सगळं ऐकल्यानंतर मूळ प्रश्न आपल्यासाठी आहे. आपलं रोजचं आयुष्य, आपलं ऑफिसचं काम, घरातली जबाबदारी, आपण जे काही करतो त्या प्रत्येक कृतीला आपण एका पवित्र यज्ञात, एका सेक्रेड ऑफरिंगमध्ये कसं बदलू शकतो? हा विचार प्रत्येकाने करायला हवा.